नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण घरी नायलन साबुदाणा बनवणार आहोत। या साबुदाण्याचा चिवडा जर तुम्ही करून ठेवला तर छान 15 दिवस पण टिकतो, अगदी छान होतो। आणि जरी विकतचा जर नायलन साबुदाणा असेल तर थोडाफार आतमध्ये कच्चा राहतो, पण या पद्धतीने बनवलेला नायलन साबुदाणा अजिबात आतमधून कडक वगैरे राहत नाही, अगदी खुसखुशीत असा हा नायलन साबुदाणा तयार होतो। रेसिपी शेवटपर्यंत बघा, तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। घरचा आपण नायलन साबुदाणा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा नेहमी आपण खिचडीला म्हणजे साबुदाण्याच्या उसळीला जसा भिजवतो तसा भिजून घेतलेला आहे आणि पूर्ण असा हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। मोकळा केलेला साबुदाणा आहे यावरती टाकून घ्यायचा आहे। मोठी चाळणी असल्यामुळे मी एकाच वेळेला हा पूर्ण साबुदाणा टाकून घेणार आहे। साबुदाणा टाकून घेतलाय, थोडासा असा फैलून घ्यायचा। जरी असा जाड थर आला तरी व्यवस्थित हा साबुदाणा वाफवला जातो। पुढे मी तुम्हाला सांगतेच कसा वाफवायचा ते। आता या चाळणीवरती आपण हे काढून घेतलंय पूर्ण साबुदाणा। इथे मी इंडक्शन वरती ऑलरेडीच पाणी आधीच छान गरम करून घेतलेलं आहे। ही चाळणी यावरती ठेवायची, फक्त साबुदाण्याला खालच्या साईडनं पाणी नाही लागणार इतपतच यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवायचंय। हीट कमी करून घ्यायची, 700 वरती करायचा आणि व्यवस्थित 5 ते 10 मिनिट आधी वाफवून घ्यायची आणि मग नंतर तुम्हाला सांगते की मी पूर्ण व्यवस्थित साबुदाणा कसा वाफवला जाईल ते। 10 मिनिट झाले, झाकण काढून पाहूया। थोडासा साबुदाणा हलवून घ्यायचा आहे, कारण मी हा एकदाच भरपूर टाकल्यामुळे थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे खालचा पण वरचा पण साबुदाणा व्यवस्थित वाफवला जातो। आणि पुन्हा 1-2 मिनिट याच्यावरती आपण झाकण ठेवूया। झाकण काढून पाहूया, व्यवस्थित आपला साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। इतपत आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे। आता हीट बंद करूया। आता हा साबुदाणा छान वाफून झालाय। हे थंड पाणी घेतलेलं आहे, हा पूर्ण साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। म्हणजे साबुदाणा हा जो चिकट झालेला आहे पूर्ण छान मोकळा मोकळा आपला साबुदाणा तयार होतो। पूर्ण चाळणीतला साबुदाणा यात टाकून घेऊया। यामध्ये जो टाकलेला साबुदाणा आहे थोडासा हाताने असा छान मोकळा करून घ्यायचा, म्हणजे चिटकलेला जो असतो ना पूर्णपणे असा छान मोकळा होतो। हे एकदम फ्रीजचं वगैरे पाणी नाही, नॉर्मल आपलं थंड माठातलंच पाणी आहे वापरलेलं मी। फ्रीजचं वापरलं तरी चालतं। पूर्ण एक एक असा छान मोकळा करून घेऊया। साबुदाणा आहे पूर्ण आपण मोकळा करून घेतला। एक जाळी घ्यायची आणि हा साबुदाणा ज्या जाळीवर काढायचे ती पण एक जाळी किंवा मग तुम्ही अशी चाळणी घेऊ शकता। एक खाली भांड ठेवायचे, म्हणजे यातलं जे पाणी आहे ना ते खाली भांड्यामध्ये पडतं। निघेल तेवढं यावरतीच आपल्याला हे पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय। पाहू शकता अगदी मोकळा मोकळा हा साबुदाणा निघतोय। सर्व साबुदाणा आपण या जाळीवरती काढून घेऊया। पूर्ण साबुदाणा आपण जाळीवरती काढून ठेवलाय, पाहू शकता तुम्ही छान मोकळा मोकळा हा साबुदाणा निघालेला आहे। आता हा आपण सुकून घेऊया। सुकवण्यासाठी मी थोडंसं गॅलरीत ऊन येते तिथे सुकवते, किंवा तुम्ही सावलीत पण फॅन खाली पण सुकू शकता। आता हा साबुदाणा जो आहे असा एखाद्या जाळीनं किंवा चमच्याने असा मोकळा मोकळा टाकून घ्यायचा, काटा चमच्याने असा मोकळा करून घ्यायचा। जेवढा जमेल इतका असा आपला मोकळा मोकळा टाकून घ्यायचा, म्हणजे हा चिटकले जात नाही जास्त प्रमाणात। जरी चिटकला गेला तरी तुमचं जेव्हा वाळला जातो तेव्हा तळताना हा व्यवस्थित मोकळा मोकळा होतो। या पद्धतीने सर्व साबुदाणा आपण असाच सुकवून घेऊया। 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हा साबुदाणा वाळवला जातो, किंवा मग फॅन मध्ये जर असेल तर तुम्ही फॅन मध्ये पण सुकू शकता। पॉलिथिनवर आपण सर्व साबुदाणा सुकवायला ठेवलेला आहे। आता 2 ते 3 दिवसांनी पाहूया आपला साबुदाणा व्यवस्थित वाळला आहे का नाही ते। साबुदाणा आपण 2 ते 3 दिवसात छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे। पाहू शकता अगदी छान नायलन साबुदाणा घरच्या घरी आपण तयार करू शकतो। आता यातला थोडासा साबुदाणा मी तुम्हाला तळून दाखवते। साबुदाणा आपल्याला तळून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडासा साबुदाणा टाकून पाहूया। तेल आपलं व्यवस्थित आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। थोडा थोडा टाकून आपण थोडासा तळून पाहणार आहोत। व्यवस्थित फुलल्या गेलाय। आता बाकीचा थोडासा साबुदाणा यामध्ये टाकून घेऊया, हीट कमी करूया
पाहू शकता अगदी छान फुलल्या जातो साबुदाणा। हा साबुदाणा तळताना एक काळजी घ्यायची की तेल आपलं व्यवस्थित तापलेलं पाहिजे, म्हणजे साबुदाणा छान फुलल्या जातो। पाहू शकता। आणि हा जो साबुदाणा आहे तळलेला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण थोडासा अजून हा साबुदाणा तळून पाहूया। आता हे मी तुम्हाला हा फक्त साबुदाणा तळलेला दाखवते। याचा जर चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये तळून टाकलेले शेंगदाणे किंवा बटाट्याचा खीस पण तळून टाकू शकता। हा चिवडा तयार करून तुम्ही छान 8 ते 15 दिवस पण ठेवू शकता। विकतच्या नायलॉन साबुदाणापेक्षाही हा साबुदाणा छान तळला जातो। विकतचा तरी कधी कधी आतमध्ये थोडासा जाड कडक राहतो, हा बिलकुल राहत नाही। पाहू शकता तुम्ही छान फुलल्या जातो। या पद्धतीने आपण थोडासा साबुदाणा तळून घेतलाय, बाकी आपण तसाच कच्चा ठेवतोय। साबुदाणा आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेतलाय, म्हणजे याचं तेल जे एक्स्ट्राचं जे आहे ते पूर्णपणे याला निघून जातं। घेतलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून ठेवलाय। आपण याला करताना मीठ वगैरे लावत नाही, त्यामुळे तळल्यानंतर थोडंसं मीठ वरती टाकून घ्यायचे। याचा चिवडा बनवताना तुम्ही मिरचीचे तुकडे वगैरे पण टाकू शकता, पण इथं मी प्लेन तुम्हाला फक्त तळून दाखवलाय कसा साबुदाणा फुलल्या जातो ते, आणि लावून घ्यायचे पूर्ण, किंवा लाल मिरचीचं तिखट पण वापरू शकता। हा आपला कच्चा साबुदाणा आहे आणि हा तळलेला आहे। अगदी छान दुप्पट फुलल्या जातो, पाहू शकता तुम्ही, आणि अगदी कुरकुरीत असा हा साबुदाणा तयार होतो। एकदम आतमध्ये अजिबात थोडाही साबुदाणा हा शिल्लक राहत नाही। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारा नायलॉन साबुदाणा आपण तयार करून घेतलेला आहे। हा कच्चा आहे आणि हा तळलेला आहे, पाहू शकता। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।